हॅलो गाईज, मी ऋतुजा आणि आज आम्ही जातोय कोल्हापूरचा गणपती बघायला. सगळेजण हॉस्टेलला माघारी आले होते आणि आज शेवटचा दिवस पण होता. सो आम्ही प्लॅन केला आणि निघालो गणपती बघायला. आम्हाला वाटलं पाऊस येईल पण आलाच नाही. त्यामुळे छत्री पकडायला लावली आणि जईडला. पहिल्यांदा आम्ही गेलो पुलगलीचा वनराज बघायला. इथली मूर्ती खूप सुंदर आणि वेगळी होती. त्यानंतर आम्ही गेलो दिलबहार तालीम मंडळमध्ये गणपती बघायला. एवढं सोडून आम्हाला खूप भूक लागली होती. सो आम्ही घेतला एक शॉर्ट ब्रेक आणि खाल्ला वडापाव. ही बाप्पाची मूर्ती बघा किती सुंदर आहे. नेक्स्ट आम्ही गेलो कोल्हापूरचा प्राचीन गजकर्ण बघायला. गाईज इथं खूप गर्दी होती. इथली मूर्ती एकदम अनोखी होती. ह्या मूर्तीला 5 धड आणि 1 डोकं होतं आणि ह्याचं प्रतिबिंब खाली पाण्यामध्ये दिसत होतं. त्यानंतर आम्ही दुसरा शॉर्ट ब्रेक घेतला आणि खाल्ली पाणीपुरी. पाणीपुरी अजिबात चांगली नव्हती आणि जवळच महालक्ष्मी मंदिर होतं. सो आम्ही तिकडे पण गेलो होतो. दर्शन घेऊन बाहेर आलो आणि पाऊस चालू झाला. थँक गॉड आमच्याकडे छत्री होती. पावसामध्येच आम्ही गेलो कोल्हापूरचा राजा बघायला. तिथे तर खूप गर्दी होती. आम्ही गेल्यावरती आरती चालू झाली होती. सो मला गणपतीची आरती पण भेटली. नंतर आम्ही कोल्हापूरच्या महागणपतीचं बाहेरूनच दर्शन घेतलं, कारण खूप लेट झाला होता. आम्हाला माघारी पण यायचं होतं. आम्हाला KMT मिळत नव्हती. सो एका रिक्षामध्ये आम्ही 8 जण बसून माघारी आलो होतो. आणि गाईज याचा लॉंग व्हिडिओ पण मी टाकणार आहे. आईस्क्रीम घेऊन हॉस्टेलवरती माघारी आलो आणि नेहमीप्रमाणे ह्यावेळी पण आम्ही लेटच होतो.